नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षाला धक्का देऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव करून बिहारच्या विधानसभेमध्ये बांकीपुरामधून निवडून आलेल्या प्रशांत किशोर यांच्या अचानक महाराष्ट्र भेटीची चर्चा सुरू आहे. आणि पहिल्यांदाच खात्रीशीरपणे कळलं की प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी बॅक ऑफिसला त्यांची टीम काम करते आहे. पूर्वी जेव्हा माहिती कळली होती तेव्हा 1,000 कोटीचं काम त्यांना दिलं वगैरे अशी चर्चा होती. मग तेव्हा पार्थ पवार यांनी असं म्हटलं होतं की असं काही काम प्रशांत किशोर यांना दिलेलं नाहीये किंवा त्यांच्याकडे तसा खुलासा आला होता. आणि प्रशांत किशोर यांनी तर आपण आता पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून केव्हाचीच निवृत्ती घेतलेली आहे असं म्हटलं होतं. पण असं दिसतं आहे की प्रशांत किशोर हे बॅक ऑफिसनी म्हणजे बॅक चॅनलच्या माध्यमातनं त्यांचं जे बॅक ऑफिस काम करतंय त्याच्या माध्यमातनं अजूनही पॉलिटिकल कन्सल्टन्सी करतायत. आणि म्हणूनच काल त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार यांची जी चर्चा झाली त्याचे काही इन्साइट्स आमच्याकडे आहेत. आणि त्याच्याही आधी एक महत्वाचा निर्णय श्री सुनील तटकरे आणि इतर मंडळीबद्दल झालाच होता. याचे काही तपशील आहेत. पण मला असं आता वाटायला लागलंय की राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या म्हणजे अजित पवारांच्या पक्षातले गटतट एवढे प्रभावी आहेत की ते कायम एकमेकांच्या विरोधामध्ये बातम्या पेरण्याचंच काम करतात. कारण काल जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये श्री सुनील तटकरे यांच्याबद्दल खरोखरच चर्चा झाली का ह्याबद्दल डाऊट आहे. नेमकं काल काय घडलं, कसं घडलं आणि SIRचा काय संदर्भ आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आत्ता जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ते शेवटपर्यंत पहा. येस, काल प्रशांत किशोर मुंबईमध्ये आले होते. त्यांनी जवळपास 1-1.25 तास सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची भेटही घेतली. पण त्या भेटीमध्ये मुख्यत्वे SIR संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं कळतंय. म्हणजे जे BLO आहे ते BLO कोण आहेत, त्यांच्याबरोबर काय फीडबॅक आहे, SIRची नोंदणी कशा पद्धतीने केली जाते आहे आणि त्याचबरोबर पक्षाची सुद्धा प्राथमिक आढावा बैठक झाल्यासारखी ती बैठक झाली. सो आता इथून पुढे किमान प्रशांत किशोर यांनी असं तर म्हणू नये की ते पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून त्यांनी जवळपास काम थांबवलेलं आहे. माझ्या मते असंही असू शकतं की सगळं भारंभार काम न करता एकच एक काम करूया आणि 1,000 कोटी रुपयाचं जे काम आहे त्याच्यावरती फोकस करूया. कारण बातम्या ह्याच आल्या होत्या की प्रशांत किशोर यांना किमान 1,000 कोटीचं वगैरे काम दिले. खरं खोटं ते प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात जा. पण त्या SIRच्या चर्चेच्या तपशिलाबरोबर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला गेला. त्याच्यानंतर त्या आढाव्याच्या नंतर पक्षाच्या संदर्भामध्ये काय करायचं याच्याबद्दल चर्चा झाली. प्रत्यक्षामध्ये सुनील तटकरे यांच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली नाही अशी माझी माहिती. पण मग सुनील तटकरे यांच्या संदर्भामध्ये, कारण सुनील तटकरे हे तसे सीझन पॉलिटिशियन आहेत. पक्षासाठी त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे. अजित पवारांच्या बरोबर काम केलं आहे. अजित पवारांचं पहिलं उपमुख्यमंत्री पद हे सुनील तटकरे यांच्या बंगल्यावरती निश्चित झालं होतं असं दिसतंय. आणि मग अजित पवार आणि त्यांचं सख्य बरीच वर्ष ते होते. जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यावेळेला सुनील तटकरे हे अजित पवारांच्या बरोबर गेले. एव्हा ना अशी पण माहिती आहे की सुनील तटकरे यांच्यावरती कथित सिंचन घोटाळ्याचे जे आरोप झाले तेव्हा कोणीतरी त्यांना हे सुचवलं होतं की तुम्ही श्री अजित पवार यांचं नाव घ्या, तुम्हाला काहीच नाही होणार. पण इथपर्यंत ते घट्ट मैत्री होती. पण जर तटस्थपणे विचार केला तर आता पक्षामध्ये पोस्ट अजित पवार अशी चर्चा आहे. कारण तेव्हा अजित पवारांच्याकडं ते स्वतःच मराठा समाजाचे नेते असल्यामुळं पक्षाचा जो काही मतदार आहे आणि अजित पवार हे अतिशय मुरलेले मुरब्बी राजकारणी होते. त्यामुळं कुठल्याला काय हवंय आणि कुठल्या आमदाराची कशी गरज पूर्तता करायची, आमदाराची आपल्या कामं कशी करून घ्यायची हे त्यांना जमत होतं. कारण त्यांचा वकूफ पण तसा होता आणि प्रशासनावर पकड पण होती. आत्ता असं झालं आहे की पक्ष एका मोठ्या बदलाच्या फेजमधनं जातोय. सुनेत्रा पवार या सगळ्या गोष्टी समजून घेत आहेत. त्याला वेळ लागेल. त्यांच्या राजकीय आकलनाबद्दल किंवा त्यांच्या निर्णय क्षमतेबद्दल इथं आपण इतक्यात लवकर त्यांना जज करायला नको. ते दिसेल, ते काही दिवसामध्ये दिसेल. पण मग या कॉन्टेक्स्टमध्ये राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस समोर काही आव्हान आहे आणि त्या आव्हानाला सामोरे जाताना, कारण एकतर पक्ष हा मराठा मतदार पक्षापासून दूर जाऊन तो एकनाथ शिंदे यांच्याकडे जातो की काय अशी परिस्थिती पक्षातल्या काही नेत्यांना वाटते. त्यांना सगळ्यात जास्त राजकीय जर संघर्ष कोणाबरोबर करायचा असेल तर तो आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर करावा लागेल असं जवळपास पक्षामध्ये एकमत झाल्यासारखं दिसतंय.
या स्थितीमध्ये पक्षाला एका प्रदेशाध्यक्षाची, अशा प्रदेशाध्यक्षाची की जो कास्ट कॉम्बिनेशन मध्ये पण परफेक्ट बसेल आणि बाकीच्या गोष्टी ज्या नव्या नेतृत्वाला हव्यात त्याच्यामध्ये पण तो परफेक्ट बसेल, अशा शोधात सध्या पक्ष आहे. आणि त्याच्यामुळेच काही महिन्यापूर्वी सुनील तटकरे यांच्या युटिलिटीबद्दल, त्यांच्या उपयुक्ततेबद्दल पक्षामध्ये चर्चा जरूर झाली होती. आणि असं पक्षाच्या धोरणांना वाटतं की सुनील तटकरे यांचा खरोखर पक्षाला काय उपयोग आहे, ते त्यांच्या मतदारसंघाबाहेर त्यांचा राजकीय प्रभाव दाखवू शकतात का. आणि म्हणूनच सुनील तटकरे यांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाचा तरी विचार केला जातोय पक्षात. पण तसा कोण हा खरा प्रश्न आहे. कारण तसा कोण म्हणजे मग तेवढ्या ताकदीचा तो नेता हवा, त्याला संपूर्ण महाराष्ट्र कळला पाहिजे, फक्त महाराष्ट्राकडून उपयोगाचं नाहीये, तर तितकं त्याच्याकडं शारीरिक आणि आर्थिक श्रम करण्याची तयारी त्याची असली पाहिजे. अशी सगळी ती गोळाबेरीज आहे. आणि त्यामुळं सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष नको, पण त्यांच्या जागी कोण हा तिढा काही सुटत नाही. बरोबर, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सध्या तरी सुनेत्रा पवारच आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष पण महाराष्ट्र राज्यामध्ये फिरू शकतात, पण पुन्हा त्यांना वयाच्या, त्या महिला असण्याच्या, समजुतीच्या अशा अनेक मर्यादा आहेत. या मर्यादेच्या पातळीवरती पक्ष आहे. पार्थ पवार किंवा जय पवार यांना राजकीय नेतृत्व म्हणून परिपक्वता यायला तर खूपच वर्ष जावी लागतील. त्यात पुलाखालून किती पाणी निघून जाईल हा खरा प्रश्न. या कॉन्टेक्स्टमध्ये पक्षामध्ये काही नवीन नियुक्त्या व्हाव्या असा विचार जरूर सुरू होता, महिन्याभरापासून सुरू होता. त्या संदर्भामध्ये चर्चाही झाली होती, पण पुढं काही गाडं सरकलं नाही. आता ते गाडं सरकलेलं नसताना आणि काल SIR संदर्भातली चर्चा झालेली असताना अशी बातमी आलीच कशी की सुनील तटकरे यांच्या बदला संदर्भात चर्चा झाली. तर माझ्या मते याची दोन कारणं असू शकतात. एक, जेव्हा पक्षाच्या विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला त्यावेळेला ते प्लस आणि मायनसेस काय आहेत हे लक्षात घेतल्यानंतर कदाचित पासिंग रेफरन्स म्हणून सुनील तटकरे यांच्याबद्दल काय करायचं अशी चर्चा झाली असावी. पण तिथे प्रशांत किशोर यांना विचारून तो काही निर्णय होईल असं मला वाटत नाही, किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार. कारण शेवटी प्रशांत किशोर हे सल्लागार आहेत, पण पक्ष तर सुनीत्रा पवार यांना चालवायचा आहे आणि एवढा मोठा निर्णय घेताना असं कसं होईल. त्यामुळे ही एक शक्यता. नंबर 2, मुळामध्ये अशी काहीच चर्चा झालेली नसताना ज्यांना असं वाटतं की आपल्यावरती भविष्यामध्ये कुऱ्हाड येऊ शकते, अशी मंडळीच त्या बातम्या पेरतायत की काय, त्यांनीच कोणाला तरी सांगितलं का, की हे पत्रकारांना ते सांगणं, आता एवढा मोठा नेता कोणी जो असेल तो सांगतोय तर त्याच्यावरती पत्रकार विश्वास ठेवून बातम्या करतात. पण मग त्याचा जो काही भाव आहे त्याच्या मागचा, तो इतक्या सहजासहजी लक्षात येत नाही. त्यामुळे तीही शक्यता नाकारता येत नाही की ज्यांना पक्षातलं आपलं राजकीय अस्तित्व, पद याची चिंता आहे, अशापैकी काही मंडळींनी ती बातमी पेरलेली असावी की हो त्या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांच्याबद्दलची चर्चा झाली. हे असे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कांगोरे आहेत. मी तुम्हाला एवढं जरूर सांगतो की अजित पवार यांचं अचानक आणि अकाली निधन झाल्यानंतर हा पक्ष पूर्णपणे सैरभैर झालेला. त्याच्यामध्ये खूप सारे गट दिसत आहेत. अभी नाही तो कभी नाही अशी पण काही नेत्यांची भूमिका आहे. म्हणजे आता आपण स्वार्थ नाही साधू शकलो तर पुन्हा नाही साधू शकणार. आणि त्याच्यातनंच हे अशा सगळ्या तिकड़ीम घडताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच अधिकात अधिक बातम्या आणि त्याही नकारात्मक बातम्या अशी सगळी ओढ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. त्यामुळं जी चर्चाच घडली नाही त्याच्याही बातम्या होऊ शकतात किंवा होत आहेत. तुमचं काय मत आहे? व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. थांबूया. थँक्यू.